स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचा सीईटीचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि विद्यार्थी विचारत आहे की सर मला स्कोर कमी आलेला आहे, माझा 45 स्कोर आहे किंवा 46 स्कोर आहे, 90 स्कोर आहे, 85 स्कोर आहे, असे विद्यार्थ्यांचे विविध स्कोरचे मेसेज मला येताना दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भातील गव्हर्नमेंट कॉलेज कोणाला मिळणार आहे, एडेड कॉलेज मिळणार का, कोणाला मिळणार आहे, या दोन्ही गोष्टींमधला जो फरक आहे तोही आपण बघणार आहोत. गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ कसा बघायचा, आणि ज्यांना रेग्युलर कॉलेज करायचं आहे, रेग्युलर कॉलेज करायचं आहे, ज्यांना कॉलेजला जायचं नाही, स्पर्धा परीक्षा करायची आहे आणि फक्त पेपरला जायचं आहे, असे पण कॉलेजेस आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला मदत मी करणार आहे. आणि संपूर्ण प्रोसेस होतपर्यंत तुम्हा सर्वांना हॉस्टेल्स तुम्हाला मिळतपर्यंत, राहण्या खाण्याची व्यवस्था तुमची होतपर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मदत करणार आहोत. तर आजचा जो विषय असणार आहे तो गव्हर्नमेंट कॉलेजच्या संदर्भातला आणि एडेड कॉलेजच्या संदर्भातले असणार आहे. स्कोर किती असणार आहे, तर आपल्या सीईटीच्या साईडवरती तुम्ही जर गेलात तर तुम्हाला त्या गेल्या वर्षीचं जे कट ऑफ आहे तो तुम्हाला समजेल. आणि त्यात आपले जे 4 राऊंड असतात, त्यात 4 राऊंड म्हणजे कोणतं, तर पहिला राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल चौथा राऊंड. मग यामध्ये आपण जर बघितलं तर यावेळेस स्कोर जरी कमी असला तरी कट ऑफ सुद्धा कमी येणार आहे. याच्या मागची कारण काय, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की यावेळेला जेव्हा तुम्ही अप्लिकेशन केलं तर अप्लिकेशन करत असताना जो महाराष्ट्रातील जो कोटा असतो सीईटी सेलच्या माध्यमातून इंटेक किती असते, म्हणजे सर्व कॉलेजची इंटेक किती आहे, त्यानुसार जे फॉर्म यायला पाहिजे, अर्ज यायला पाहिजे, ते अर्ज आलेले नव्हते. आणि त्यामुळे तुम्हाला माहित असेल की डेट जी बीएड फॉर्म भरण्याची जी सीईटीची डेट होती ते एक्सटेंड करण्यात आली होती, 2 ते 3 वेळा एक्सटेंड करण्यात आली. मग 2 ते 3 वेळा एक्सटेंड करणं म्हणजे काय, तर अर्ज प्रक्रियेला म्हणजे अर्ज जे आहे ते कमी आलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्यात कट ऑफ सुद्धा हा कमी येणार आहे, कारण खूप कमी विद्यार्थी म्हणजे खूप जास्त कमी जास्त मार्क्स आपल्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळत आहे. तर गव्हर्नमेंट आणि एडेड कॉलेजचा आपण विचार केला तर गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे 100% हे शासनाच्या अनुदानित त्याच्यानुसार चालू असतात. काय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे 2 असते, कुठे 1 कॉलेज आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज पाहायला मिळतात. सेकंड जे आहे ते कॉलेज प्रायव्हेट असतं, परंतु ते ऍडेड असते. ऍडेड म्हणजे काय, तर अनुदान जो असतो तो 100% अनुदान, तुमची स्कॉलरशिप असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ते शासन तुम्हाला म्हणजे त्या कॉलेजला तुमच्या वतीनं देत असते, त्यामुळे ऍडेड कॉलेज. आणि प्रायव्हेट कॉलेज म्हणजे सर्व प्रायव्हेट जे काही गोष्टी आहेत त्या प्रायव्हेट असतात, म्हणजे बिल्डिंग्स असेल किंवा इतर काही गोष्टी असेल तर प्रायव्हेट असेल. आणि त्या ठिकाणी स्कॉलरशिप मात्र आपल्याला दिले जात असते. जर अनएडेड कॉलेज असते जे विना अनुदानित असते आणि त्याला तुम्हाला स्कॉलरशिप दिली जात असते. आणि जे तुम्हाला शब्द बोलत असतात की आम्ही कॉलेज कसं चालवायचं, शिक्षकांचे पगार कसे द्यायचे, आम्ही 0 रुपयात कसे काय ऍडमिशन देऊ शकतो, असे कॉलेज म्हणजे अनएडेड कॉलेज. असे 3 प्रकारचे जी कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळत आहे. मग यामध्ये कट ऑफ आपल्याला म्हणजे आपले जे रेग्युलर ज्या विद्यार्थ्यांना बीएड करायचं अशा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट कॉलेज बेस्ट राहते, ज्यामध्ये रेग्युलर क्लासेस होतात. चांगला शिक्षक ज्यांना बनायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी रेग्युलर कॉलेज करायला पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे कट ऑफ जो आहे तर हे एक लक्षात घ्यायचे की पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ हा हाय असतो, कारण ज्यांना चांगले मार्क्स आहेत, ज्यांना 90 अबो आहे, 85 अबो आहे, असे सर्व विद्यार्थी हे ते कॉलेज टाकत असतात. आणि त्या माध्यमातून जो कट ऑफ आहे हा पहिला जो काही राऊंडचा कट ऑफ आहे हा कट ऑफ जास्त वाढत जातो कॅटेगरी वाईज. जर आपण पाहिलं तर लास्ट राऊंडचा जो तुम्ही कट ऑफ चेक कराल, साईडवरती जा, साईडवरती तुम्हाला राऊंड नुसार कट ऑफ असेल आणि युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर युनिव्हर्सिटी मधलं तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे, त्या कॉलेजमधलं ओबीसी त्या कॅटेगरी दिलेल्या आहेत, ओबीसी, एनटी, व्हीजीएनटी, त्यात तुम्हाला समजेल की किती कट ऑफ लागलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही या वर्षीचा सुद्धा तुम्ही कट ऑफ काढू शकता. परंतु 45 50च्या अबो जरी मार्क्स असेल तरी पण गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे. कारण यासाठी की प्रत्येकच विद्यार्थी कॅप राऊंड खेळतो, परंतु तो ऍडमिशनच करेल असे नाही, कारण फीज पाहून सुद्धा विद्यार्थी ऍडमिशन करत नाहीत. 27,000 रुपये, 30,000 रुपये, 40,000 रुपये एका वर्षाची फीज त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळं विद्यार्थी वन टाइम ते फीज भरावं लागते, त्यामुळे विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी धजावत नाही. मग अशा वेळेला विद्यार्थी बीएड करणं टाळतं. काही असे विद्यार्थी आहेत ज्यांना डॉक्युमेंट नसल्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना रिजेक्ट करावं लागतं ऍडमिशन प्रक्रिया, किंवा त्यांना कॉलेज घेता येत नाही, त्यामुळे ते विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश घेत नाहीत. म्हणून कमी जरी मार्क्स असले तरी घाबरण्यासारखं कारण नाही. 45 50 60 वाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे. ऍडेड कॉलेज यासाठी की तुम्हाला रेग्युलर जावं लागत नाही. आणि जेवढे काही आताच्या एज्युकेशन मध्ये आपण जर पाहिलं तर 11वीचे ऍडमिशन असेल तरी पोरं कॉलेजला जात नाही, ग्रॅज्युएशनचे कॉलेज असेल तरी पोरं कॉलेजला जात नाही, पीजीचे कॉलेजेस असेल तरी ऍडमिशन असते कॉलेजला जात नाही. आणि इव्हन आता जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत, इंजिनिअरिंग सारखं सोडलं तर
ते कॉलेजला जात नाही. इंजिनिअरिंग कॉलेज पॉलीवाले सुद्धा रेग्युलर असून ते बोगस कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात, जे जावं लागत नाही. आणि ही व्यवस्था आता निर्माण झालेली आहे की कॉलेजला न जाता तुम्ही फक्त पेपरला जात असतात, ज्या माध्यमातून तुम्ही पास होतात. ना तुमच्याकडे स्किल असते ना काही असते. त्यामुळे बीएड जर करायचं असेल, चांगला शिक्षक तुम्हाला बनायचं असेल, तर नक्कीच तुम्ही रेग्युलर बीएड करा, असं माझं मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर त्यामुळे 50 पर्यंत सुद्धा तुमचा कट ऑफ लागणार आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. तुम्हाला कॉलेज कोणत्याही जिल्ह्यातलं जरी कॉलेज पाहिजे असेल तर आपण आपल्या ग्रुपला तुम्हाला ती नावं, मात्र रेग्युलर कोणतं आहे, इनरेग्युलर कोणतं आहे, आपण तुम्हाला मदत करणार आहोत. स्नेहलेस आर्ट ऑफ टीचिंगच्या ग्रुपची लिंक जी आहे व्हॉट्सअपची, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि अजून काही जर तुम्हाला मदत लागली असेल यासाठी ग्रुपला मेसेज करा किंवा मला पर्सनल मेसेज करा, ज्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी बोलता येते. ही जी माहिती आहे, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.